तुमच्यासोबत असं कधी झालंय का? तुम्ही तिला मेसेज केलाय, ती चक्क ऑनलाईन दिसते, पण तासनतास झाले तरी तुमच्या मेसेजला साधा रिप्लाय सुद्धा आलेला नाही. मग आपल्या डोक्यात हजार विचार सुरू होतात. ती कोणाशी बोलत असेल? तिला मी आवडत नाही का? का ती मुद्दाम असं करते? मित्रांनो, डोकं शांत ठेवा. मानसशास्त्रानुसार मुली असं का करतात याची 5 मोठी कारण आज आपण बघणार आहोत. शेवटचं 5वं कारण तर असं आहे जे ऐकून तुम्हाला स्वतःची चूक लक्षात येईल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. पहिलं कारण, स्वतःची किंमत वाढवणे. अनेकदा मुलींना असं वाटतं की जर त्यांनी लगेच रिप्लाय दिला तर त्या रिकाम्या वाटतील. तुम्हाला थोडं वाट पाहायला लावलं तरच तुमची ओढ वाटेल असं त्यांना वाटत असतं. दुसरं कारण, बोलण्याचा मूड नसणे. कधी कधी ती कामात असते किंवा घरच्या काही टेन्शनमध्ये असते. ती ऑनलाईन येते कारण तिला कोणीतरी दुसऱ्याला एखादा छोटा रिप्लाय द्यायचा असतो, पण तुमच्याशी सविस्तर बोलायला ती मानसिक शक्ती लागते. ती त्यावेळी तिच्याकडे नसते. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला मनाला पटते का? जर तुम्हालाही कधी असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मानवी मनाची अशीच गुपितं सोप्या मराठीत जाणून घेण्यासाठी आपल्या मनाच्या गुपिते चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवायला खूप मोठी ताकद मिळते. चला तर मग वळूया आपल्या पुढच्या कारणांकडे. तिसरं कारण, काय बोलावं हे न सुचणे. जर तुमचा मेसेज खूप मोठा किंवा गंभीर असेल तर ती विचार करत बसते की याला योग्य उत्तर काय द्यावं. या विचारातच ती रिप्लाय द्यायला उशीर करते आणि तो मेसेज तसाच राहून जातो. चौथं कारण, तुम्ही नेहमी उपलब्ध असता. माणसाला ज्या गोष्टीसाठी कष्ट करावे लागत नाहीत त्याची तो किंमत करत नाही. जर तुम्ही दिवसभर तिला मेसेज करत राहिलात आणि ती रिप्लाय देण्याआधीच तुम्ही 10 मेसेज करून ठेवले तर तिला तुमची ओढ वाटणं बंद होतं. 5वं कारण, चुकीची प्राथमिकता. हे कारण थोडं कडू आहे पण सत्य आहे. कधी कधी ती दुसऱ्या कोणाशी तरी अशा विषयावर बोलते जे तिला तुमच्या मेसेजपेक्षा जास्त महत्त्वाचं वाटतंय. जर असं वारंवार होत असेल तर तुम्हाला स्वतःचा सन्मानाचा विचार करण्याची गरज आहे. तर मित्रांनो, आता काय करायचं? साधी गोष्ट आहे. सारखं मोबाईल चेक करणं सोडा आणि स्वतःच्या कामात व्यस्त व्हा. जेव्हा तुम्ही तिच्या मेसेजची वाट पाहणं सोडून द्याल आणि स्वतःच्या आयुष्यात आनंदी राहाल तेव्हा तिला स्वतःहून तुमची आठवण येईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.